तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय खंडागे ब्लॉग। आज आपण चाललो आहोत हरिश्चंद्रगडला। चला तर मग। माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला हरिश्चंद्रगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे। ठाणे, पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवर हा किल्ला वसलेला आहे। या जिल्ह्याच्या सीमा एकत्र येतात, तिथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे जाते। या रांगेला हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखले जाते। भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या सह्याद्रीच्या रांगेला सुरुवातीला हरिश्चंद्रगड किल्ला आहे। हरिश्चंद्रगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 4000 फूट उंच असून हा किल्ला चढाईच्या बाबतीत मध्यम श्रेणीत मोडतो। तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत पाचनई शेजारी आणि आता आम्ही चाललो आहोत हरिश्चंद्रगडाकडे। आम्ही आमच्या टू व्हीलर इथे पार्क केलेले आहेत। पाचनई हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव असून तेथून गडावर जाण्यास सुमारे 2 ते 2.5 तास लागतात। ही वाट फार सोपी आहे। पाचनईपासून हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर 6 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, आता वाजले 2 ऊन झालंय आणि आम्ही किल्ल्याच्या दिशेने चाललो आहोत। आज आम्ही किल्ल्यावरती स्टे करणार आहोत। चला तर। शिडीच्या पॅसेजपाशी आलेलो आहोत। मित्रांनो, आदिवासी महादेव कोळी समाजाकडून हरिश्चंद्रगड किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर 1747 ते 1748 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे हे हरिश्चंद्रगड किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते। त्यानंतर इंग्रजांनी 1818 साली हा किल्ला जिंकून घेतला। हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत। काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे। या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे।
केदारेश्वर गुहा हरिश्चंद्र मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. केदारेश्वर मंदिर त्याच्या 4 खांबांसाठी ओळखले जाते. 4 खांब 4 युगाचे प्रतिनिधित्व करतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. 3 लटकणारे खांब संबंधित युगाच्या समाप्तीचे प्रतिनिधित्व करतात. कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा वाटीसारखा अर्धा गोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. कोकणकड्याची सरळ धार 1700 फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारण 4500 फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कोकणकड्यावरून पाहण्यात जो आनंद आहे तो अविस्मरणीयच आहे. आज हरिश्चंद्रगडावर नाईट कॅम्पिंग करणार आहोत. आम्ही टेंट लावलेला आहे आणि आता आम्ही हे लाकडं तोडले आहेत आणि आता आम्ही जेवण बनवणार आहोत. कातीची शेकोटी पण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपला हरिश्चंद्रगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. भेटूयात पुढच्या भटकंतीत. जय श्रीराम.